पुढची बातमी पाहूयात। अनेक कोकणवासीय रेल्वे स्थानकांवरती आता बसून आहेत। याच पार्श्वभूमीवरती जितेंद्र आव्हाड यांची आता सत्ताधाऱ्यांवरती त्यांनी टीका केलेली आहे। गणेशोत्सवानिमित्त आता अनेक कोकणवासीय आता कोकणामध्ये जाण्यासाठी आता निघालेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती गर्दीच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी आता रेल्वे स्थानकावरतीच पाहायला मिळतात। गेले कित्येक तास चाकरमानी त्या रेल्वे स्टेशनवर बसून आहेत, रेल्वेच नाही आहे, त्याची काय सोय नाही आणि सूतक पण नाही। गणेश उत्सव आलाय, जिथे विसर्जन करायचंय त्या त्या रस्त्यावर खड्डे आहेत, काय गणपती खड्ड्यात न्यायचे काय? पण आम्हाला काय करायचं ना, लोकांनी आम्हाला धर्मासाठी मतं द्यावीत बस, बाकी विकास होत राहील, आपला आपला तो स्वतःहून होतो। त्यामुळे या विषयांबद्दल बोलायचाही कंटाळा येतो आता। दरम्यान कोकणातील रेल्वे स्थानकावरील सगळ्या या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कोलगेकर यांनी। गौरी गणपतीचा सण हा कोकणातील एक मोठा उत्सव असतो आणि याच उत्सवासाठी सध्या मोठ्या प्रमाणात चाकरमानी आहेत ते कोकणात दाखल होताना दिसत आहेत। जवळजवळ कोकण रेल्वेने आतापर्यंत 300 पेक्षा जास्त गाड्या या सोडलेल्या आहेत आणि कोकण रेल्वे च्या ट्रेनमधून आता अनेक प्रवासी आहेत ते सध्या कोकणात म्हणजेच आपल्या गावी गणरायाच्या बाप्पाच्या दर्शनासाठी दाखल होताना दिसत आहेत। अनेक जे चाकरमानी आहेत ते आता अवघ्या 2 दिवसावर गणपती उत्सव पोहोचलेला आहे आणि यासाठी अनेक चाकरमानी आता या कुडाळ रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी दाखल होताना दिसत आहेत। गौरी गणपतीचा हा जो सण असतो तो एक उत्सव म्हणून साजरा केला जातो। केवळ कोकण रेल्वेलाच नाही तर सर्व बस असतील किंवा इतर ज्या सेवा आहेत त्यातून अनेक जे गणेश भक्त आहेत ते सध्या कोकणात मोठ्या प्रमाणात दाखल होताना दिसत आहेत। सुरेश कोलगेकर, जय महाराष्ट्र, कुडाळ, सिंधुदुर्ग।